श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. शृंगी म्हणाला, बाबा, माझ्या हातून जे घडले ते अविचाराने घडले असले, ते दुष्कृत्य असले, ते प्रिय असले अथवा अप्रिय असले तरीसुद्धा माझ्या तोंडून जी शापवाणी एकदा बाहेर पडली ती केव्हाही अन्यथा होणार नाही, ती कधीच असत्य होणार नाही असे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. थट्टा मस्करी करीत असताना सुद्धा मी चुकून देखील कधी खोटे बोलत नाही. मग शाप देत असताना मी असत्य बोलेन तरी कसा? शमीक म्हणाला, वत्सा, तुझा प्रभाव अपार आहे हे मी जाणतो. तसेच तुझी वाणी कदापि अन्यथा होत नाही हेही मी जाणतो. यापूर्वी तू कधीच असत्य भाषण केले नाहीस आणि त्यामुळे तू जो शाप दिला आहेस तो मिथ्या होणार नाही हे सारे खरे आहे. तथापि पुत्र गुणसंपन्न व्हावा आणि त्याला थोर कीर्ती प्राप्त व्हावी यासाठी तो प्रौढ झाला तरी पित्याने त्याला नित्य शिकवितच राहिले पाहिजे. तपश्चर्येच्या योगाने तुझी प्रतिष्ठा वाढलेली असली तरी माझ्या दृष्टीने तू अजून बालच आहेस, म्हणून मी तुला उपदेश करणे आवश्यक आहे. हे काय सांगावयास पाहिजे. थोर पुरुष एकदा प्रभावशाली झाले म्हणजे त्यांचा क्रोध कधीकधी अनावर होतो. म्हणून तू जरी धर्मशील पुरुषामध्ये श्रेष्ठ असलास तरी तू माझा पुत्र आहेस, अजून बाल आहेस आणि भलतेच साहस तू अस्थानी केले आहेस. या कारणामुळे तुला आता काही उपदेश करणे जरूर आहे हे मला अगदी स्पष्ट दिसत आहे. तेव्हा माझे तुला आता असे सांगणे आहे की तू मनोनिग्रह कर आणि वनातील कंदमुळावर राहून व क्रोधाचे निर्दालन करून तू वनात संचार कर. तू याप्रमाणे वागलास तरच धर्माची आणि तुझी फारकत होणार नाही. या तिन्ही फार मोठ्या प्रयासांनी ज्या धर्माची जोड मिळवलेली असते त्या धर्माचा विनाश क्रोधामुळे होतो आणि धर्मापासून जे भ्रष्ट झालेले असतात अशा पुरुषांना चांगली गती प्राप्त होत नाही. क्षमाशील असणे हा ज्यांचा स्वभाव आहे अशा यतींच्या बाबतीत एक मनोनिग्रहच सिद्ध प्राप्त करून देणारा असतो. इहलोक आणि परलोक हे दोन्ही लोक क्षमाशील पुरुषांसाठीच असतात. म्हणूनच वत्सा, तू नित्य क्षमाशील हो. इंद्रिय निग्रह कर आणि कोठेही संचार कर. क्षमेच्या बळावर ब्रह्मलोकाच्या निकट असलेल्या लोकांची तुला प्राप्ती होईल. स्वतः मी काय करायचे ठरविले आहे ते तुला सांगतो. मन शांती ढळू न देता जे लगेच करता येणे शक्य आहे ते सारे मी करणार आहे. आजच मी त्या राजाला निरोप पाठविणार आहे आणि हे राजा, अजून पोरवयात असलेल्या अल्पबुद्धीच्या माझ्या पुत्राने तू केलेल्या माझ्या त्या अवहेलनेमुळे संतप्त होऊन तुला शाप दिला आहे असे मी त्याला कळविणार आहे. सौती म्हणाला, आणि कठोर व्रत आचरणाऱ्या त्या शमीकाने दयावंत होऊन उत्कृष्ट शीलाच्या आणि स्थिर चित्ताच्या आपल्या गौरमुख नामक शिष्याला संदेश देऊन त्या परीक्षित राजाकडे पाठविले. तो शिष्य निघण्यापूर्वी शमीक त्याला म्हणाला, प्रथम तू राजाला कुशल प्रश्न विचार आणि कोणत्या कार्यासाठी त्याच्याकडे तू जात आहेस हेही तू त्याला सांग. शमीकाचा तो गौरमुख नामक शिष्य नंतर कुरुवंशाची भरभराट करणाऱ्या त्या परीक्षित राजाकडे जाण्यासाठी ताबडतोब निघाला आणि राजधानीत गेल्यावर तो राजाच्या प्रासादामध्ये शिरला. द्वारपालाने पूर्वीच त्याच्या आगमनाची वर्दी राजाला दिली होती. राजवाड्यात गेल्यानंतर परीक्षित राजाने त्या गौरमुखाचा आदर सत्कार केला आणि त्यानंतर अतिशय थकून गेलेल्या त्या
गौरमुखाने राजाच्या अमात्यासमोर शमीक ऋषीचे ते सारे भीतीप्रद बोलणे जसेच्या तसे राजाच्या कानावर घातले. गौरमुख परीक्षित राजाला म्हणाला, हे राजेंद्रा, शमीक नावाचे अत्यंत धर्मशील, इंद्रिय निग्रही, शांत, महातपस्वी ऋषी तुझ्या राज्यामध्ये आहेत. त्या ऋषींनी मौनव्रत पत्करले असता हे पुरुष श्रेष्ठा एक मेलेला सर्प धनुष्याच्या टोकाने उचलून तू त्यांच्या खांद्यावर ठेवलास. हे तुझे कृत्य त्या ऋषींनी सहन केले, पण त्यांच्या पुत्राला मात्र ते सहन झाले नाही आणि आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाग तुझा मृत्यू घडवून आणील असा त्याने तुला शाप दिला. तेव्हा तू वाटेल ते करून आपले रक्षण कर, असे शमीक ऋषींनी पुन्हा पुन्हा सांगितले आहे. शमीक ऋषींच्या पुत्राने दिलेला शाप फिरविणे कोणालाही शक्य नाही. संतापलेल्या त्या पुत्राला कोणीही आवरून धरू शकणार नाही. असे असल्यामुळे हे राजा, तुझ्या सुरक्षिततेसाठी शमीक ऋषींनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. सौती म्हणाला, शमीक ऋषींच्या खांद्यावर मेलेला साप ठेवण्याचा अपराध ज्याने केला होता असा तो कुरुनंदन महातपस्वी परीक्षित राजा पश्चाताप करू लागला. तो मेलेला साप शमीक ऋषींच्या खांद्यावर राजाने जेव्हा ठेवला तेव्हा त्या ऋषींनी मौनव्रत धारण केलेले होते हे राजाला आता प्रथमच कळले आणि झाल्या गोष्टीबद्दल त्याचे मन खेदाने व्याकुळ झाले. त्या शमीक ऋषींची दया शीतलता कळल्यानंतर आपल्या हातून घडलेल्या त्या चमत्कारिक अपराधामुळे राजाला पुन्हा खंत वाटली. मृत्यू आपल्या दाराशी आला आहे हे कळले असते तरीसुद्धा त्या राजाला इतका खेद झाला नसता. हे कसले घोर कर्म माझ्या हातून घडले या विचाराने त्या देवतुल्य राजाने फार शोक केला. नंतर ऋषीवर्यांनी माझ्यावर कृपा करावी असा शमीक ऋषींना निरोप पाठवून परीक्षित राजाने गौरमुखाला शमीक ऋषींकडे परत पाठविले. तो गौरमुख परत निघतो न निघतो तोच राजाने व्यथित मनाने आपल्या अमात्यांबरोबर विचारविनिमय केला. राजकारणी मुत्सद्दीपणाचे मर्म ज्याला माहीत होते अशा त्या राजाने अमात्यांबरोबर खलबत करून एकाच खांबावर आधारलेल्या एक सुरक्षित प्रासाद करवून घेतला आणि त्या प्रासादात त्याने कुशल वैद्यांची योजना केली आणि तऱ्हेतऱ्हेच्या प्रभावी औषधांचा संग्रह करून ठेवला. तसेच मंत्रविद्येमध्ये प्रवीण असलेल्या अनेक ब्राह्मणांचीही त्याने त्या वाड्यात ठिकठिकाणी योजना केली. अशा प्रकारे आपल्या संरक्षणाची सर्व सिद्धता त्याने करून ठेवली आणि त्या वाड्यामध्ये राहूनच तो सर्व राजकीय कामकाज पाहू लागला आणि त्याचे अमात्य सर्व बाजूंनी त्याच्या रक्षणासाठी दक्ष राहिले. त्या एकखांबी वाड्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या त्या राजश्रेष्ठाला भेटणे कोणालाही शक्य नव्हते. त्या वाड्यात शिरण्याचा वायूने प्रयत्न केला तर त्याला देखील अडविण्यात येत असे. आज आपण इथे थांबूया आणि पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.